श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आपण श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकटीकरणाची सविस्तर माहिती घेत आहोत. त्याचे एकूण 6 भाग आहेत. त्यातला पहिला भाग आपण परवा तर दुसरा काल ऐकलाच असेल. आज तिसरा भाग घेऊयात. शके 1071 चैत्र शुद्ध द्वितीया, अश्विनी नक्षत्र, प्रीतियोग, गुरुवार होता. अशा दिनी श्री स्वामी समर्थ अवतरले, म्हणून चैत्र शुद्ध द्वितीयेची ही स्वामी जयंती. आदिरूप श्री स्वामी समर्थ हे सकाळी 2 घटिका दिवस आल्यावर धरणीनंदन रूपात अवतरले. ते भक्तवत्सल होते. त्या काळात व पुढील काळात भूमिभार होईल अशा अधम कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही देवादिदेव मूर्ती प्रकटली. ज्याला आकार असा नाही, त्याने विशिष्ट कार्यार्थ देहाकार धारण केला होता. पूर्ण ज्योत अशा सर्वादी रूपाने नव्या आविष्कारात दर्शन देत त्यांनी नवकार्यारंभ केला. भूमी मस्तकी धारण करून भूमिभाराने डळमळीत होत असलेल्या शेषराजाने आनंद व्यक्त केला. तो संतोषाने डुलू लागला आणि म्हणू लागला, भूमीचा भार उतरवण्यासाठी हा श्री स्वामी समर्थ अवतार आला. त्याच वेळे वातावरणात विलक्षण बदल झाला. त्यावेळचा आनंद गगनी मावेना. सर्वच देवी देवता गुप्त रूपाने पृथ्वीवर येऊन श्री स्वामी चरणांवर पुष्पाचा वर्षाव करू लागले. त्यांचे दर्शन आणि कृपाप्राप्तीचा आशीर्वाद घेऊन आनंद विभोर होत आपापल्याला नेमून दिलेल्या कार्यार्थ रवाना झाले. त्या संपूर्ण दिव्य देहातून जणू लाल लाल ज्वाला येत असल्याचे दृश्य दिसत असले तरी त्या तेजाच्या दर्शनाने नेत्रांजुळे शांत होत होती. ओंजळीत फुले घेऊन त्यांचा वर्षाव करीत असताना प्रत्येक दर्शनार्थीला तो दिव्य देह पाहून नवल वाटणे साहजिकच होते. जे स्वरूप सर्वांच्या दृष्टीस पडले ते पाहताच सर्वजण भारावून गेले होते. स्त्रींच्या शरीरातून लालेलाल किरणे सर्वत्र पसरत असल्याचे अद्भुत दृश्य पाहून हा नेमका प्रकार आहे तरी काय याचे आश्चर्यच सर्वांना वाटत होते. असा दिव्य देह ना कोणी कधी पाहिला ना ऐकला. अनेक जण साष्टांग वंदन करून, काही जण दुरूनच नमन करून आपापल्या स्थानी परतताना कुजबुजत होते. असे रूप कधी पाहण्यात नाही. ज्या काहींना विलक्षण येणाऱ्या साधू व अवतार स्वरूपांची दर्शने घेतली होती तेही लोक थक्क होऊन गेले. हे तेज काही आगळेच आहे, असा हा लावण्याचा पुतळा ऐकिवातही नाही. आजवर आलेल्या अवतारांची जी कल्पना केली जाते त्यापेक्षाही हे विलक्षण रूप आहे. पुढे काय होणार काय माहीत. यांचा खरा मुक्काम आजवर होता कुठे, कोठे असावे यांचे पेणे, असा विचार करीत अनेक जण निघाले. परंतु लगेचच ते सारे थबकले आणि म्हणू लागले, अहो, हे स्वरूप चित्ताला आल्हाद देणारे आहे. यांचे पाशीच आनंद प्राप्ती होऊ शकते. यांना सोडून जाणे म्हणजे खरा आनंद वाया घालवण्यासारखेच आहे. त्यांचे प्रकटीकरण ही करणी किती अद्भुत आहे. या धरणीवर आता पुढे काय लीला होणार आहेत न कळे. ज्यांच्या तेजासमोर जिथे सूर्यही फिका आहे, कोटी गुणांनी जे स्वरूप मंडित आहे त्याविषयी काय बोलावे. ही मूर्ती फार तर 8 वर्षांचीच दिसते आहे, तरी इतकी सुकुमार. नुसती नजर मारली तरी तेजाने डोळे मिटावे असे अभिनव तेजस्वी रूप या जगती अन्य असूच शकत नाही. कोणी असे म्हणे की कली मातला, रावण होऊनी बसला, नाममहिमा मोडून अधर्म केला म्हणून हा अवतार झाला आहे. आमचा धर्म रक्षण्यासाठी हा भगवंत या दिव्य तेजाने भरलेला सर्वात भारावून टाकण्यासाठी प्रकट झाला आहे. पृथ्वीवर आम्हाला सहाय्य करण्यासाठी हा परमेश्वर अवतरला आहे. कलीचे निर्धारण करण्यासाठी हा अवतार आहे. राक्षसांच्या सहकार्याने कलीने हा सारा भूगोल व्यापला आहे. त्याशिवाय भूमीचा कोणताही भाग शिल्लक उरलेला नाही. म्हणूनच हा जरी अवतार असला तरी त्याच्यावरही कली हा आक्रमण करणार हे निश्चितच. तेव्हा चला रे सर्वजण, आपण चटकन लपूया कुठेतरी, हे भीतीने म्हणत होते. चटकन पळा, नाहीतर आपल्याला वाटेत कली गाठेल, त्याचे मला फार भय वाटते. तेव्हा ती 8 वर्षीय असणारी श्रीमूर्ती मोठ्याने हाक मारत म्हणाली, भिवू नका, मी कलीचा संहार करीन, तुमचे रक्षण करीन. त्यासाठीच माझा हा अवतार असून तुम्ही मुळीच भिवू नका. कलीच्या सैन्याचाही संहार करीन, तुम्हाला आता सुखी ठेवीन, समस्त भक्तांचे पालन करून अवघ्या जगाचा उद्धार करीन पहा. पळणाऱ्या लोकांनी चकित होऊन मागे पाहिले. ते आनंदित बनले. अशा प्रकारचे आश्वस्त करणारे शब्द त्यांनी कधी ऐकले नव्हते. ऐवजी हे निर्धारपूर्वक वचन ऐकून त्यांचा आनंद गगनात मावेना.
बालरूपातील श्री स्वामी समर्थ पुढे अभयवचन देत म्हणाले, सर्व भय सोडून तुम्ही निर्भयपणे जावे, अलिप्तपणे गुप्तपणे राहा, तुमची योग्य ती सारी व्यवस्था मी करेन. हे ऐकून त्या भयभीत जनांच्या मनातील भीती नष्ट होऊन अंगी बळ आले. आता आपले भविष्य काय, या विचारात पडलेल्या जनतेला योग्य वेळेत दिलासा मिळाला होता. स्वतःच्या सुरक्षित जगण्याविषयी जो संशय मनात उठला होता तो पुरता मिटला होता. सुरक्षा वचनांनी आनंदित होऊन ते सारे स्वस्थळी परतले. यावेळी त्या सर्वेश्वर मूर्तीने विचार केला की या तेजाने पृथ्वीवर राहिलो तर ते ठीक होणार नाही. पुढे खूप कार्य बाकी आहे. जगदोद्धार करायचा आहे. जडमूढ बद्ध जीवांना मोक्षपथाचा अनुभव द्यायचा आहे. या देहाच्या दर्शनाने सर्वांचाच उद्धार होईल. पुढे दीन अनाथ पामर जीवांना तारण्याचे कार्य करायचे आहे. जर हे ते असेच राखले तर पुढे कल्याण साधण्यासाठी लोकांना आणखी काही करावेच लागणार नाही आणि या रूपाने सर्वांना दर्शन तरी कसे घडवावे. मग त्या कृपागणाने विलक्षण कृत्य केले. आपले तेज स्वतःतच ओढून घेतले. तेव्हा ती लाल किरणे समर्थांच्या अंगी मुरून गेली. ही सर्व घटना विजयसिंग अगदी जवळून निहाळत होता. तो तटस्थपणे समर्थांच्या अगदी निकट उभा होता. तेव्हा श्री स्वामी त्याला म्हणाले, जी जी गोष्ट या ठिकाणी घडली ती कुठेही कुणासही सांगू नकोस. तेव्हा विजयसिंग उद्गरला, बरे, आपली आज्ञा प्रमाण, असे म्हणून त्याने श्रीचरण वंदिले. तेव्हा समर्थ सद्गुरूंनी विजयसिंगाला कृपाहस्ताने कुरवाळून पोटाशी धरले आणि म्हणाले, याबद्दल तुला कोणी काहीही विचारतील, पण मी सांगितलेले लक्षात ठेव आणि तसे वाग. पुढे ते विजयसिंगाला म्हणाले, चल आता गोटीचा खेळ सुरू कर. नुसता का उभा राहिला आहेस? चल खेळूया स्थळी. श्री स्वामी समर्थ भक्त तारक भक्त कैवारी हे पुढे गोटी खेळण्यास सिद्ध झाले. अघटित लीला खेळाची सुरुवात झाली. पूर्ण ब्रह्म सनातन श्री स्वामी समर्थ हाती गोटी घेऊन बागडत होते. सर्व गुणांनी लिप्त, सर्व गुणांचेही आधार, सर्वांचे आदिरूप असे ते श्री स्वामी समर्थ हे सगुण रूप धारण करून ही लीला दाखवण्यास तयार होते. विजयसिंग विचारात पडला होता. काय आता बोलायचे? यांच्यासमोर बरोबरीने आपण काय खेळणार? परंतु श्री स्वामी समर्थ स्वामींनीच आश्वास दिल्यामुळे विजयसिंग खेळण्यासाठी तयार झाला. ज्याला मुळात आकार असा नाहीच असे सर्व शक्तिसंमत परब्रह्म म्हणून निराकार असलेल्या या निरंजन स्वरूपाने एक अजब खेळ मांडला होता. संपूर्ण विश्वाची दोरी ज्या हाती आहे व जो स्वयं सहज लीलेने विश्वाला नाचवतो, त्याने गोटी खेळाचा हा घाट मांडून तो खेळण्यास सिद्ध झाला होता. कसला गोट्यांचा खेळ? जन्ममरणाचा येर झाल्या हो. जगजेठी परब्रह्म पुरुष, ज्यापासून सर्व सृष्टी निर्माण झाली, ती सृष्टी ज्याचे प्रतीक म्हणजे गोटी, तसेच त्याचा दुसराही एक अर्थ महाराज सुचवतात. त्यांचा गोटी खेळ नीट समजून घ्या. या खेळाला गंभीरतेने समजून न घ्याल व खेळ म्हणून पाहाल तर प्रत्येक डावात तुमचा पराभव झाला म्हणून समजा. स्त्रींच्या हातातील गोटी, त्यामध्ये तुम्ही आम्ही आहोत. साऱ्या देवी देवता आहेत. सारी सृष्टी ब्रह्मांड त्यांच्या हाती आहे. या खेळाचे विजेते ते एकमेव आहेत. त्यांनी कृपा केली तरच आपण जिंकू शकू. कसे ते पुढे आपल्यासमोर उलगडत जाईल. गोटी खेळाचा प्रत्येक डाव हा तुमच्या आमच्या आयुष्याचा एक डाव आहे. त्याची जाणीव करून देण्यासाठी ते आपल्या भक्तांबरोबर प्रतिकात्मक खेळत आहेत. याला केवळ एक खेळ समजू नका भक्तगण हो, हा सर्वांच्या जन्ममरणाचा पाढा आहे. जे विश्वाचे निवाडे सोडवतात, ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचे पोवाडे आपल्या सहस्त्र मुखांनी शेषाधिकांनी गायले आहेत, असे ते प्रत्यक्ष पूर्ण ब्रह्म आपला डाव पाय पुढे करून गोटी खेळ खेळण्यास तत्पर झाले. सर्व नियम ज्यापासून सुरू होतात त्या श्री स्वामी महाराजांनी विजयसिंगाने मांडलेल्या गोटीतला नेमकेपणा मारले व पहिलाच डाव जिंकून घेतला. पुढे तो जगदीश्वर विजयसिंगाला म्हणाला, पहिला डाव जिंकला तेव्हा दुसराही माझाच डाव, पुन्हा गोटी लाव. विजयसिंग म्हणाला, माझ्याकडे खेळण्यासाठी एकच गोटी होती, ती मी हारलो, आता काय लावू? प्राणप्रिय महाराज म्हणाले, तुझ्याकडे पुरेशा गोट्या नसताना तू माझ्याशी खेळ खेळण्यास कसा तयार झालास? बर, तू आता माझ्याकडून गोटी उसनी घ्यावी, आता मला तू देणे झाले बरे. असे म्हणून जगत सूत्रधार श्री स्वामीरायांनी त्याला गोटी दिली. म्हणाले, आता ऐक, तुझ्या अंगावर जेवढ्या माझ्या गोट्या राहतील तेवढ्या रेघोट्या हातावर ओढून ठेव. नंतर हातावरील रेषा मोजून तितक्या मी परत घेईन.
विजयसिंगही हळूहळू अस्वस्थ व निर्भय बनला. तो म्हणाला, आता असा डाव खेळीन की तुम्ही मला कसे हरवता तेच पाहतो. जेव्हा सर्वेश्वरांनी आपला सुंदर हात पुढे करत सुहास्य वदनाने स्वतः जिंकलेली गोटी विजयसिंगाला उसनी दिली व म्हणू लागले, ठीक आहे, खेळ पहा तू आता. तुझ्यावर माझी एक गोटी लागली हे लक्षात ठेव. स्वामींनी स्वतः या खेळावर लक्ष केंद्रित केल्याच्या आविर्भात धरणीवर गुडघा टेकला. श्री स्वामींकडूनच मागून घेतलेली गोटी विजयसिंगाने नव्याने डावावर लावली. त्या शोभायमान प्रसंगाचे वर्णन काय करावे. त्या क्षणी हे खेळाचे दृश्य पाहणाऱ्यांना मात्र तिथे एकाच वयाची 2 लहान मुले खेळत आहेत असे विचित्र चित्र दिसत होते. परंतु त्यातीलच एक देवाचा भक्त होता. हा एक जगाचा जनिता होता, निर्माता होता. या स्थळी तरी तो त्या लहान मुलाच्या रूपात प्रकटला होता. आधीचा डाव लहानग्याच्या रूपातील श्री स्वामींनी जिंकला असल्याने पुढचा डावही त्यांनाच खेळायचा होता व तोही त्यांनी सहजच जिंकला. तेव्हा विजयसिंग गप्पच झाला. तेव्हा स्वामी भगवंत त्याला म्हणाले, आता आबोला धरल्याप्रमाणे उगाच गप्प का झालास? पुन्हा एक गोटी तुला देतो. नीट लक्षात ठेव. आता पुन्हा खेळ खेळूयात. तुझ्यावर माझ्या 2 गोट्या झाल्या. श्री स्वामींनी त्याला पुन्हा एक गोटी दिली आणि पुढच्या डावात ती महाराजांनी जिंकली. विजयसिंगाला तर पेच पडला. आता काय करावे? पण म्हणून तो खेळ थांबण्याच्या विचारात नव्हता. अशा प्रकारे संसाराचा खेळ खेळणारा प्रत्येकजण आशावादीच अधिक असतो. जन्माचे खरे कारण ईश्वरीय स्वरूपात मिसळून जाण्यासाठी असूनही ते काही केल्या जाणून न घेता प्रत्येकजण संसाराच्याच खेळात अधिक रमतो आणि मरतो. त्याप्रमाणे त्याने 3 डाव हरल्यावरही विजयसिंगाने आशा व्यक्त केली की 4था डाव मीच जिंकेल. आणखी एक गोटी द्यावी मला. 3 गोट्या माझ्यावर झाल्यात. त्या सर्वांची उसनवारी करण्यासाठीही पहा, मी आणखी एक रेघ अंगावर ओढून घेतो. मग विजयसिंगाने खेळाच्या स्थळाचा अंदाज घेतला. जिंकण्यामध्ये आपल्याकडून काही कमतरता राहू नये म्हणून खेळाची जागा चाचपून पाहिली. पण खिन्न होण्याशिवाय त्याच्या हाती काहीच राहिले नाही. तो पुन्हा हरला. खेळ बराच वेळ चालला, पण त्याला स्वतःला खेळण्याची संधीच मिळाली नाही. श्री स्वामींचा खेळच थोर. ते प्रत्येक वेळेस जिंकत गेले. 4च डाव काय, पण पुढे जी जी गोटी मांडावी त्याचा वेध घेऊन ते पुढे प्रत्येक डाव जिंकत गेले. विजयसिंगावर सर्व गोट्यांची उसनवारच झाली. उलट जोरजोरात हसत भगवंत त्याला म्हणू लागले की तुझ्यावर खूप गोट्यांचे देणे गेले आहे, ते देणे त्वरित द्यावे. विजयसिंगाचे मनगट धरून ते गोट्या परत मागू लागले. तेव्हा विजयसिंग त्यांना हुशारीने म्हणाला, अहो, एक डाव तरी द्या मला खेळायला, मग तुमच्या सर्व गोट्या मी परत देईन. तुमच्या द्यावयाच्या साऱ्या गोट्या मी फेडून टाकीन, परंतु आधी एक डाव तरी मला खेळायला द्या, म्हणजे मी देखील सलग जिंकून तुमच्या गोट्या परत देऊ शकेन. पण मला तुम्ही खेळायला न देता आता माझ्या गोट्या मला मागत आहात, मग अडवून दाखवित आहात. पण हे काही बरे नव्हे. गोट्या जिंकण्यासाठी डाव खेळण्याची संधी पुन्हा जर मला मिळेल तरच तुमच्या गोट्या परत करता येतील ना. तेव्हा हसत ते जगतपालक भगवंत सुकुमार म्हणाले, तू गोष्टी तर फार सांगतो आहेस. आता तुझ्या अंगावर माझ्या जेवढ्या गोट्या आहेत त्या आधी टाक माझ्यासमोर. तुझे हे किचाट मला ऐकायचे नाही. बरा भेटलास. तू हरला तरी डाव खेळण्यास मागतो, हा तर तुझा ठगपणा झाला. माझ्याकडून घेतलेल्या गोट्या तू परत देणे लागतोस आणि वर डाव कसा मागतोस? मला फसव पाहतोस काय रे? मी फसेन कसा रे गड्या? मी यातला मुरब्बी खेळाडू आहे, निपुण आहे. मी जे डाव जिंकले तितक्या गोट्या तूच देणे लागतोस. त्यानं देताच आणखीन गोटी आणि अजून डाव मागतोस का रे? तुला हे कसे शोभते रे? तुला काय वाटले, तुझ्या शब्दांना मी फसेन की काय? गंमत पहा, हे कोण बोलत आहेत? जे स्वतः परिपूर्णच आहेत ते, जे सर्वत्र व्यापून आहेत ते, सर्वांच्या हृदयी देखील जे अधिष्ठित आहेत ते प्रत्यक्ष परब्रह्मच लीलाविष्कारात विजयसिंगाशी संभाषण करीत आहेत. विजयसिंगही चतुर आहे, सावध आहे. तो म्हणतो, तुझला फसवणे हा माझा उद्देश कदापि नाही, परंतु खेळावया मौज वाटते, या ठाई मी डाव मागतो. श्री स्वामी त्याला बोलले, तू काय फसवशील मला? मी कुणापासून फसवला जाणार आहे का रे? तर तुला फसेल असो, परंतु तू माझाच सवंगडी, तूच माझा शोभसी गडी. तुझी इच्छा पुरवावया मीच आहे तुझा. मग स्वामींनी त्याला आणखी एक डाव दिला आणि जगजीवन श्री समर्थ स्वामी मोठमोठ्याने हसत वदले, मी सांगतो तिथे ती मांड.
ही आणखी एक गोटी तुझ्या अंगावर राहिली आहे. हां, तू गोट्या घेतल्यास त्याच्या रेघा मांडून ठेवल्यास ना, त्या आधी दाखव बरं. तू किती गोट्या हरलास ते मला माहीतच आहे, तेवढ्या मी परत घेणारच. समस्त जीवजगत प्राणीमात्रांची आठवण ठेवून जो त्यांचे यथायोग्य पालनपोषण करतो त्या परब्रह्म परमात्म्याचे सगुण रूप श्री स्वामी समर्थ यांनी आपल्या भक्ताला हौसेने अवतार कृत्य दाखवले. त्या सामर्थ्यवान लीला पुरुषाने भक्त विजयसिंगाला रेघा किती मोजल्या असे विचारावे, हेही लीलाकृत्यच होय. ते आपल्या प्रिय भक्ताकडे जन्म मरण, पुन्हा जन्म व पुन्हा मरण या येरझाऱ्याचाच हिशोब मागत होते, त्याला सावध करत होते. विजयसिंग मात्र लहान होता. जन्माच्या कारणांना जाणून न घेणारा प्रत्येक जीव मात्र हा तसा छोटाच ठरतो ना. मग विजयसिंगाने किती गोट्या घेतल्या हे सांगितले, तेव्हा मूळ हिशोबातून त्याने 4 गोट्या कमी सांगितल्या. हे गुह्य जाणून त्या सर्वेश्वर जगन्नियंताने म्हटले, मी आता मोजतो, तू पहा. महाराजांनी हात पुढे करून मोजावयास सुरुवात केली. तेव्हा मात्र कमी सांगितलेल्या 4 गोट्यांचा आकडा नेमका भरला. मग महाराज उद्गारले, काय रे भल्या मुला, गोट्या कशा चुकवून ठेवल्या? तेव्हा विजयसिंग हा श्रींना म्हणाला, मी नाही चुकवल्या, मोजताना चुकून राहिल्या. श्री स्वामी विजयसिंगाला म्हणाले, तुझ्यावर माझ्या गोट्या देणे लागत होत्या म्हणून मोजताना घाई करून उतावळेपणाने आकडा चुकवलास. ऐवजी मी जर तुझ्या गोट्या देणे लागत असतो तर तू असाच हिशोब केला असतास का? आता तुझ्यावर जितक्या गोट्या येतील त्याच्या रेघा मी माझ्या पायावर काढेन. असे म्हणून मळीने रेघ ओढू लागले. परंतु दिव्य ज्योती आदिमूर्ती लावण्यखणी अशा भगवंतांच्या चरणांवर उमटण्याची मृत्तिकेची काय बिशाल. मग त्या परब्रह्म विजयसिंगाला म्हणाले, तूच मान त्या रेघा. मग त्या कल्पाच्या अखेरीपर्यंत मोजतच राहाव्यात. जो आता खेळताना थकेल व थांबेल त्यावरच पुढचा डाव होईल. ही माझी सूचना कबूल कर आणि खेळ. हा कर्मसिद्धांत होय, जन्ममरणाचा हा खेळ होय. विजयसिंग म्हणाला, अरे वा, कबूल. यावेळे जो थकेल त्यावर डाव सगळे लागले, पण असे ठरले तरी डाव मात्र मलाच द्यावा. पाहू मग आता कोण थकेल. लक्षात घ्या, विजयसिंग हा मनुष्य जीवाचे प्रतिनिधित्व करणारा, विचित्र कर्मात वारंवार गुंतणारा, मायेच्या फुफाट्यात अडकणारा, जसे कर्म तसे त्याचे फळ याचे भान गमावलेला एक जीव आहे. या खेळात रमणे, हा खेळ खेळणे जीवाला परवडणारे नाही, पण त्याला खेळाचे वेडच फार. तो खेळतच राहतो. श्री स्वामी जीवाला सावरू पाहतात, स्वतः खेळण्याच्या निमित्ताने सांभाळू पाहतात, पण जीवाला याचे भान नाही. ही तुमची आमची स्थिती आहे. श्री स्वामी म्हणाले, धैर्यबळ धर. श्रींनी स्वतःचा डाव सोडून त्याला खेळावयास दिले. श्री स्वामी महाराजांची ही आणखीन एक अघटित करणी. दीनदयाळ प्रभू श्री स्वामी विजयसिंगाला म्हणाले, आता काय पाहतोस, मान गोटी. विजयसिंगाने डाव मांडला. विश्वजनिता विश्वंभर विचार करू लागले की आता आपला डाव चुकवून याला खेळायला देऊ. मग त्यांनी स्वतःची गोटी चुकवून टाकली. पण विजयसिंग आपली सरशी झाल्याचे समजून म्हणाला, मी आता डाव जिंकून घेतला. महाराज मोठ्यांनी हसले आणि म्हणाले, बरे कळले काय ते खरे खोटे. आता मी डाव म्हणतो. गड्या, तू खेळ, मी पाहीन. कटीवर हात ठेवून ती छान देखणी मूर्ती आपल्या भक्ताचा खेळ अवलोकित होती. महाराज म्हणाले, ही घे गोटी, चटकन मार. आता उगाच वेळ काढू नकोस. पण विजयसिंग अक्षरशः बुचकळ्यात पडला होता. कारण काय तर महाराजांनी फेकलेली गोटी सातत्याने चक्राकार फिरत होती. ही एक अजब स्वामी लीलेचा विस्तार. ही बाब विजयसिंगाच्या नियंत्रणातील नव्हतीच. त्याला खेळण्यासाठी हातातील गोटीच मिळेना. तो म्हणत होता, काय हे, गोटी कशी फिरते आहे पहा. असे झाले तर माझ्या खेळण्याची शक्यता ती काय. महाराज हसून म्हणाले, पहावे त्या गोटीच्या आत, बघ काय आहे त्यात. हे ऐकतात उत्सुकतेने विजयसिंग पुढे जाऊन पाहू लागला. तर गोटीवर त्याची नजरही टिकेना. मध्येच हात घालून पकडावी म्हणून त्याने प्रयत्न केला, परंतु ते शक्य होईना. ज्याची दोरी स्वामींच्या हाती त्याचे नियंत्रण इतरांना कसे करता येईल. गमतीचा भाग असा की स्वतः स्वामी देखील चक्राकृती फिरणाऱ्या गोटीकडे वाकून पाहू लागले. म्हणू लागले, हिची काय ही गती, किती हा वेग, कशी चक्राकार फिरते आहे पहा. या घटनेचे साक्षी असणारे लोक म्हणू लागले, विजयसिंग मायेच्या झपाट्यात आलेला आहे. कुणी म्हणाले, अरे यांच्या पाया पड, म्हणजे ती हाती धरता येईल. विजयसिंग फारच गडबडून गेला. तो स्वामींना म्हणू लागला, तुम्ही तुमच्या या गोटीत लपवून काय ठेवले आहे ते मला आधी लगेच सांगा.
गोटीला कोण फिरवतो आहे? स्वामी म्हणाले, त्या आत काय आहे ते मला ठावे आहे, पण येथे हेच खरे आहे की तू आणि मी येथे आता खेळत आहोत. विजयसिंग म्हणाला, तूच तुझी गोटी धरून ठेव, ती मला काही पकडता यायची नाही. मग स्वतः जगन्निवासी श्री स्वामी समर्थांनी पुढे होऊन त्या गोटीस हाती धरले. म्हणाले, कुठे काय? दाखव मला, काय दिसते तुला? विजयसिंग म्हणाला, काय हा विचित्र प्रकार आहे? भुताटकीप्रमाणे गोटी फिरत होती, आता ती आपल्या हातात आहे तर मांडा गोटी पुन्हा. खरे तरी त्याच्यावर झालेली समर्थांची कृपा होती. सर्व काही जाणत श्री स्वामीराय आपल्या भक्ताची इच्छा पुरवण्यास सिद्ध झाले. अनंत देव श्री स्वामीरायांनी गोटी मांडली. त्यावर विजयसिंगाने गोटी नेम धरून मारली. त्याने डाव जिंकला. श्री स्वामी कृपेनेच हे साध्य झाले. परंतु स्वकर्तृत्वाचा अभिमान दाटून आलेल्या विजयसिंगाला वाटले, आपण उत्तमच खेळत आहोत, त्यामुळेच जिंकत आहोत. तो म्हणू लागला, चला पुढची गोटी मांडा तुमची. तुमच्या घेतलेल्या सगळ्या गोट्या मी फेडूनच टाकतो आता. स्वामी म्हणाले, किती अधीर होशील, थोडा तरी धीर धर. अजून असे काय झाले आहे? जसा बोलतो आहेस त्याप्रमाणे किती खेळतोस ते पाहू. जगतातील समस्त योगीजन ज्याचे ध्यान करतात, देव आणि दानवही ज्यांचे चरण वंदितात, असे ते पूर्ण ब्रह्म असणारे श्री स्वामी हे सवंगडी बदून विजयसिंगासमवेत खेळत होते. म्हणत होते, चल आता सामर्थ्य तरी दाखव तुझे. किती खेळणार तेच तर पाहू. किती गोट्या जिंकणार आहेस ते लवकरच कळेल. असे म्हणून त्यांनी गोटी मांडली. विजयसिंगाने तीही जिंकून घेतली. विजयसिंगाने पाहिले की स्वामींच्या हातात गोट्या क्रमाने दिसत होत्या. विजयसिंगाने जिंकून घ्यावी तर श्रींकडे नव्याने गोटी तयारच असे. श्री स्वामी लीलेचे कौतुक काय सांगावे. विजयसिंग चकित होऊन म्हणाला, मला आश्चर्यच वाटते की मी गोट्या जिंकत चाललो तरी तुमच्याकडील गोट्या न संपता वाढतच चालल्या आहेत. हे कसे काय? मला याचे फार नवल वाटते आहे. या नवलाईचे कारण सांगाल का? महाराज म्हणाले, खेळता खेळता तू थकलास असे मला वाटते. खेळणे सोडून तू हे काय विचारतोयस? हा खेळ खेळून विजयसिंग थकला होता हे खरेच, परंतु डाव सोडून दिल्यास हरल्यासारखे होईल म्हणून तो कसोशीने खेळत होता. त्याच्या नकळत महाराज त्याला हिंमत देत होते आणि त्यामुळेच विजयसिंगाने प्रयास चालू ठेवला होता. प्रत्येक जन्मातील तुमची उपासना ही तुम्हाला जगण्याची हिंमत देते. तसेच डावावर मांडण्यासाठी गोट्या उपलब्ध होत राहिल्याने खेळ पुढे सरकत राहिला. वासना शिल्लक राहिली म्हणून त्या वासनेपोटी जन्मामागे जन्म मिळत राहिले. या अर्थाने सरकलेला हा खेळ. परंतु थकल्यामुळे हळूहळू त्या खेळातले चापल्य मात्र कमी होत गेले. गोटी जिंकली की तो गोटी फेकून दे. गोट्या झाल्या रानोमाळ, तो झाला मौजेचा खेळ. कौशल्य राहिले दूरच, तो थकून गेला. उपासनेची अंतिम परिणिती जीवाला खेळातील फोलपणाची जाणीव होणे. सर्व शक्तिमान परब्रह्माला शरण जाणे म्हणजे मुळात स्वतःची स्वतःला ओळख पटणे. श्री स्वामी म्हणाले, अरे खेळ लवकर, गोटी ठेवण्यासाठी किती उशीर लावतोयस? एव्हाना येथून येणारे जाणारे लोक मध्येच हा खेळ निरखून पाहत होते आणि ते म्हणू लागले, काय हे ईश्वरी कृत्य हो. खरेच हीच या जड जगाची हालत आहे. त्या गोट्या जीवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत. ही त्या जगतप्रभू श्री स्वामी भगवंतांची खेळी आहे. प्रत्येक डाव तेच जिंकणार हे समजून न घ्याल तर जगमळातल्या या गोट्या मग रानोमाळ पसरणारच ना. जन्ममरणाचा फेरा हा आपला प्रत्येक डाव आहे बाप्पा. तेव्हा जन हो, हा जन्ममरणाचा खेळ थांबवा. आपण पराभूत झालो आहोत हे मान्य करा. श्री स्वामींना शरण जा. यात कोणता जीव डाव जिंकेल? ज्याने श्री स्वामी स्वरूप जाणेल तोच. श्री स्वामी समर्थ.